गावाकडची ही सुंदर अशी सकाळ. वातावरण किती छान आहे नाही. सकाळी सकाळी गोठ्यात बरीच अशी कामं होती, म्हणून मी लगेचच शेण काढायला घेतलं. गावाकडं आलं की ही अशी कामं करायला खूप मज्जा येते. शेण काढून झालं की मी लगेच गाईच्या धारा काढायला बसले. खूप दिवसांनी हा चान्स भेटला होता. धारा काढून झाल्या की मी या बकरीला गवत टाकलं. मस्त खात होतं ते. आणि हे शेळीचं छोटं पिल्लू मस्त चिल मारत होतं. मग म्हटलं चला त्याच्याशी थोड्याशा गप्पा माराव्या. बघ उठलं. उठू नको. बस 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 बस, तुला काय करत नाही मी, बस. ऐकलं बाबा. हल्ली हा चिमण्यांचा आवाज आजकाल फक्त गावाकडेच ऐकायला भेटतो नाही. नमस्कार, हनुमान जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नेमकं आजच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे आमच्या गावात सप्ताह चालू होत असतो आणि सगळ्यात पहिली पंगत आमचीच असते. तर आजच्या दिवशी सगळ्या महिला तिथे स्वयंपाक बनवायला येत असतात. खूप छान वातावरण असतं. तुम्हाला बघायचं आहे का आमच्या गावातला सप्ताह? चला मी दाखवते. गावात आलं की पहिल्यांदा या महादेवाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. वयोवृद्ध मंडळी मस्त गप्पा मारत मंडपात बसली होती. इकडे पारायण सुद्धा चालू होतं. तर काही पुरुष मंडळी भजन सुद्धा करत होते बरं का. तर एकीकडे लगेच नाश्ता बनवण्यासाठी कोण मिरची कापून देत होतं, तर आम्ही सगळ्या बायका मिळून कांदे कापत होतो. बऱ्याचशा बायका कांदे कापायला सुद्धा मदत करत होत्या. पोहे नीट करून झाले की लगेच पुरुष मंडळीनं मिरची आणि जिऱ्याचा मस्त तडका मारला. पोहे झाले की पहिली पंगत आमच्या चिमुकल्यांची बसली. त्यांनी मस्त पोह्यांवर ताव मारला. आणि आत्ता सुरुवात झाली होती ती म्हणजे दुपारच्या स्वयंपाकाची. कोण मस्त काकडी कापून देत होतं, तर बायका वांगे कापून देत होत्या. बरेच पुरुष मंडळी सगळेजण आपापल्या कामात व्यस्त होते. मग आम्ही लगेच इकडे पोळ्या बनवायला सुरुवात केली. मधून चूलसुद्धा विझत होती. मग फुंकर मारावी लागायची. मस्त रमत गमत गप्पा मारत सगळ्यांनी मिळून छान स्वयंपाक बनवला. इकडे एक काकू मस्त गाणं म्हणत होत्या. आजीसुद्धा बसून मस्त कोथिंबीर निवडून देत होत्या. आणि आता गावातल्या बायकांची लगबग सुरू झाली होती. खूप साऱ्या बायका एकत्र येऊन स्वयंपाक बनवत होत्या. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होत्या. आणि फायनली आत्ता भाजी बनवायची तयारी झाली. पुरुष मंडळींनं एका मोठ्या पाटीत सगळ्या प्रकारचे मसाले काढून घेतले आणि फायनली भाजीला फोडणी दिली होती. भाजीचा सुवास सगळीकडे दरवळत होता. आता भाजीला छान अशी तरी आली होती. भाजी बनवून झाली की लगेच पहिली पंगत ही पुरुष मंडळीची बसली. सगळ्यांनी भोजनाचा मनसोक्त आनंद घेतला. तर दुसरीकडे आमचे काका सांगत होते की ताटातलं अन्न वाया जाऊ देऊ नका. आमचीच पंगत असल्यामुळे मी सुद्धा जेवण वाढण्यात मदत केली. जेवण वाढून झालं की लगेचच मी सुद्धा जेवण करायला बसले होते. गावातली सगळी कामं आवरून मी थेट शेतात आले होते, कारण शेतात सुद्धा बरीच अशी कामं शिल्लक होती. मग मी मिरचीच्या वावरात आले होते. मिरची किती छान लागली आहे ना. मिरच्या बघून मला खूप भारी वाटलं आणि तिथून मी डायरेक्ट टोमॅटोच्या शेतात गेले. कुठेतरी टोमॅटो बांधायचा राहिला आहे का हे बघत होतो. तर बऱ्याच ठिकाणी टोमॅटो बांधायचा सुद्धा राहिला होता, कारण टोमॅटोला खूप जास्त पीक आलं होतं. त्यामुळे आत्ता ते बांधणं अशक्यच होतं. तुम्ही बघू शकता किती सारं पीक लागले नाही. हे सगळं पीक बघून डोळ्यांना खूप छान वाटत होतं. आणि अचानक माझी नजर पिकलेल्या टोमॅटोकडे गेली. एवढा छान पिकलेला टोमॅटो बघून मला मोह चवरला नाही आणि मी एक टोमॅटो तोडला. किती लाल बुंद आहे नाही. तिथून आम्ही कांद्याच्या वावरात आलो, कारण आत्ता कांदे काढायला चालू होते. अवकाळी पावसामुळे कांद्याचं खूप नुकसान होत होतं. त्यामुळे कांदा काढणं खूप गरजेचं होतं. म्हणून आम्ही कांदा काढत होतो. जेवढा दिवसभर आम्ही कांदा काढतोय तो लगेचच आम्ही एका झाडाखाली गोळा करून ठेवत होतो. काम करता करता सूर्यास्त कधी झाला कळलंच नाही.
गावात कीर्तनाचा कार्यक्रमसुद्धा सुरू झाला होता. आजच्या कीर्तनाचा विषय होता संत ज्ञानेश्वर माऊली यांचं चरित्र. गावातील महिला, लहान मुलं, पुरुष सगळेजण कीर्तन ऐकण्यात अगदी दंग झाले होते. महाराज समाज प्रबोधनसुद्धा खूप छान करत होते बरं का. तर अशा प्रकारे होता आमच्या गावातला सप्ताह. तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का.